नमस्कार मित्रांनो, मी छगन राठोड. आज सनेज परिवारामध्ये जो एक मिशन घेऊन आपण काम करतो ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये, सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. आपलं एकच मिशन आहे की जो आपण केमिकल फर्टिलायझर मुळे आपल्या शेतजमिनीचा ऱ्हास करत चाललोय, तर ते आपल्याला नॅचरल आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं कसं करता येईल, शेतकऱ्यांचा खर्च कमी कसं करता येईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न कसदार आणि चांगल्या प्रोडक्शन मध्ये आपल्याला कसं आणता येईल, प्रोडक्शनची ग्रोथ कशी आपल्याला आणता येईल. तर अशा ट्रायल घेत असताना एक प्रयोग मी तुम्हाला दाखवणार आहे. हा जो तुम्हाला एक ढीग दिसतो ना, हा ढीग आहे शेणखताचा, जो 3 महिन्याआधी आपण यात ढीग केला होता. पहिलं जर बघितलं तर शेणखत हे शेतीसाठी आणि शेत पिकासाठी त्याचं अन्न म्हणून अति महत्वाचा एक घटक आहे. पण आज आम्ही बघतोय शेणखत मिळत नाहीये, आणि शेणखत सुद्धा मिळालं तर शेतकरी डायरेक्ट शेणखत उचलतो आणि शेतामध्ये टाकतो, नंतर नांगरणी करतो आणि त्याचं मिक्सिंग करतो. पण डायरेक्ट शेणखत शेतामध्ये टाकणं म्हणजे अन्न जे आहे ते शिजवण्याच्या आधी, स्वयंपाक करण्याच्या आधी डायरेक्ट शेतीमध्ये टाकणं, म्हणजेच तो बनायला वेळ लागणार किंवा शेताला पिकाला मिळायला तो कालावधी घेणार. दुसरं, त्या कालावधीमध्ये त्या शेणखतामुळं होतं काय, तर त्या शेणखताबरोबर उदय माहित असेल, एक उदय सारखं कीटक लागतो त्याला, जे आपला पिकाला फार हानिकारक आहे. दुसरं, हुमणी सुद्धा हा प्रकार त्या शेणखतामधनच उत्पन्न होतो. म्हणून आपण अन्न असं डायरेक्ट टाकण्यापेक्षा अन्न शिजून पिकवलेलं ताट जर शेतीमध्ये आपण टाकलं तर ते शेतपीक त्याला पीक व्यवस्थित घेईल आणि पीक तंदुरुस्त होतील, त्याला इमिडिएटली लागेल ते. म्हणून आम्ही एक प्रयोग केला, तुम्हाला प्रयोग दाखवतो मी. हे शेणखताचे आम्ही एक साधारणतः इथं एक 5 ते 6 ट्रॉल्या शेणखत आणून टाकलं, आणि शेणखत टाकल्यानंतर इथं थोडीशी आंब्याची वगैरे सावली आहे, आणि हा ढीग केल्यानंतर या ढिगावरती पूर्ण असं थर केल्यानंतर याच्यामध्ये साधारणतः 3 किलो म्हणजे 3 पॅकेट आपला सॉइल केअर आणि 4 लिटर आम्ही याला सनगार्डच्या याच्यामध्ये टाकलं. म्हणजे पूर्ण असा बेड केल्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे होल केलेत सब्बलने, आणि त्या होल मध्ये आपला मिक्स जो आहे सॉइल केअर आणि सनगार्डचं हे द्रवण त्याच्यामध्ये आम्ही टाकलं. नंतर छोटासा स्प्रे करून घेतला वरनं, आणि 1.5 महिना असा सोडला. 1.5 महिन्यानंतर परत एकदा थोडं पाणीचं स्प्रे करून प्रॉपरली त्याच्यावर परत एकदा सॉइल केअर आणि सनगार्ड असा सगळा ट्रीटमेंट केला. आणि आज मला वाटतं हा 3 ते 3.5 महिन्याचा सगळा हा बेड आहे. चमत्कार असा आहे की आपण जे शेणखत आणून टाकलं होतं, हा शेणखत अशा टाईप मध्ये होता, अशाच टाईप मध्ये आपण शेतात टाकतो. याच्यामध्ये उदय लागतं, नंतर याच्यामध्ये हुमणी पण तयार होतं, आणि याचं अन्न तयार व्हायला शेतजमिनीला 1 वर्ष सुद्धा लागतं, कारण ते बनत नाहीये. पण आपण काय केलं, या शेणखताला डायरेक्ट पिकामध्ये टाकण्याच्या आधी याची एक प्रोसेस केली 3 ते 3.5 महिन्यामध्ये. प्रोसेस काय झाली की शेणखत आणून टाकल्यानंतर जे तुम्हाला ट्रीट सांगितलं त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट केली. पण आता विषय असा झाला की हे जे शेणखताचं ढीग तुम्हाला मी दाखवतो, हा शेणखत जर तुम्ही बघितलं बारकाईने, तर हा शेणखत पूर्ण आपल्या चहा पत्ती सारखं झालेलं आहे. म्हणजे आधी हा शेणखत अशा टाईप मध्ये होता, आणि आज जर बघितलं तुम्ही, कसंही जरी याला काढायला बघितलं तर हा पूर्णपणे चहा पत्ती सारखा एकदम तयार झालेला एक असा फर्टिलायझर आहे, असा खाद आहे की तुम्ही याला जर शेतामध्ये टाकलं तर हा डायरेक्टली आपल्या पिकाला लागतो, आणि आपल्या पिकासाठी सगळ्यात महत्वाचा घटक असलेलं अन्न आपण डायरेक्टली त्याला प्लेट तयार करून पिकाला हे देतोय. म्हणून माझ्या शेतकऱ्यांना मला सांगायला आवडेल की शेणखत म्हणा, शेतीसाठी सगळ्या गोष्टी उपयुक्त आहे, तर असा पण एक प्रयोग करावा. जर तुमच्याकडे शेणखत असेल तर त्याला एक बेड बनवावं चांगल्या पद्धतीनं, आणि 3 ते 3.5 महिन्याचा एक चांगला प्रोसेस, जे आपला सॉइल केअर आणि आपलं सनगार्ड, या 2 प्रोडक्ट मधनं आपण शेतजमिनीला लागणारं एक चहा पत्ती सारखं सुंदर असं ऑर्गॅनिक खाद तयार करतो, जे तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला हार्डली 1 ते 1.5 महिन्यामध्येच याचे रिझल्ट तुमच्या पिकामध्ये दिसतील मित्रांनो. तर माझी एक विनंती आहे, शेतकऱ्यांनी वेगवेगळे चांगले प्रयोग आपल्याला जेवढे करता येतील तेवढे करणे, आणि आपल्या शेतजमिनीला प्रोडक्शन ग्रोथसाठी आपण तयार करूया. थँक्यू सो मच.